दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये एक प्रश्न नेहमी पडतो, फिरायला कुठे जायचं. मग पर्याय शोधताना दक्षिण भारत डोळ्यासमोर येतो. कारण दक्षिण भारतात फिरायचं म्हटलं तर शेकडो वर्षांपासून उभ्या असलेल्या भव्य मंदिरावरचं कोरीव काम भुरळ घालतं. मंदिरासोबत अनेक राजवाडे आणि किल्ले सुद्धा लिस्टमध्ये असतात. पण दक्षिणेत एक ठिकाण असं आहे जिथे किल्ला, राजवाडे आणि मंदिर हे सगळे एकाच ठिकाणी बघायला मिळतं. ते ठिकाण म्हणजेच हम्पी. ज्यानं कुणी हम्पी शहराला भेट दिली आहे तो हम्पीच्या प्रेमात नक्कीच पडतो. कारण या ठिकाणचं वैभव आणि वास्तूंची सुंदरता आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखी आहे. याच हम्पी शहराबद्दल या व्हिडिओमधून सविस्तर जाणून घेऊयात. नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. हम्पी शहरानं एक दोन नाही तर एकूण 4 घराण्यांची सत्ता पाहिली आहे. दक्षिण भारतात चोल साम्राज्याची सत्ता संपली होती तेव्हा इसवी सन 1336 मध्ये हरिहर आणि बुक्का या दोन भावांनी दिल्लीच्या विरोधातलं युद्ध जिंकलं आणि कर्नाटक राज्यात संगम साम्राज्याची स्थापना केली. त्यांनी राजधानी म्हणून विजयनगर शहराची स्थापना केली. तेच विजयनगर म्हणजे आजचं हम्पी शहर. संगम वंशानंतर सालुवा आणि त्यानंतर तुलुवा घराण्याचं राज्य आलं. या तुलुवा घराण्याच्या काळात विजयनगर साम्राज्याला मोठं वैभव मिळालं होतं. तुलुवा घराण्याच्या एकूण 6 राज्यांनी विजयनगरवर राज्य केलं होतं. मात्र त्यात सगळ्यात जास्त प्रसिद्ध होते ते राजा कृष्णदेवराय. 1509 ते 1529 या 20 वर्षाच्या राजवटीत विजयनगर साम्राज्य दक्षिण भारतात कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ आणि श्रीलंकेच्या काही भागात विस्तारलं होतं. तेव्हा विजयनगरला भेट देणाऱ्या अनेक परदेशी प्रवासांनी आणि राजदूतांनी या शहराचं वर्णन जगातील सगळ्यात जास्त आधुनिक आणि भव्य शहर म्हणून केलं होतं. त्याकाळी विजयनगर शहराला बीजिंग नंतर जगातील सगळ्यात मोठं शहर मानलं जात होतं. तुलुवा घराण्यानंतर अरिविडू घराण्याची सत्ता आली. पण 1565 मध्ये विजयनगर साम्राज्य आणि बहामनी राज्यात युद्ध झालं. या युद्धात बहामनी राज्याच्या सैनिकांनी शहराची मोठ्या प्रमाणावर नासधूस केली. त्यानंतर शहर हळूहळू ओस पडायला लागलं. पण इसवी सन 1800 मध्ये कॉलिन मॅकेंजी या ब्रिटिश अभियंत्याने या शहराच्या संवर्धनासाठी काम सुरू केलं आणि पुन्हा एकदा हे भव्य शहर जगाच्या समोर आलं. पण या युद्धात हम्पी मधल्या मंदिराची पडझड झाली. त्यातल्या मूर्त्या भंग पावल्या. पण नंतर संवर्धनामुळे यातल्या बऱ्याचशा वास्तू पुन्हा एकदा लोकांसमोर आल्या. हम्पी काही एकसंध शहर नाहीये, तर 4187 हेक्टरवर पसरलेल्या अनेक टेकड्या आणि त्या टेकड्यांमध्ये वसलेले अनेक महाल आणि मंदिराचा समूह आहे. त्यामुळे या परिसराला वेगवेगळ्या टेकड्या आणि गावांमध्ये फिरून बघावं लागतं. हम्पीत बघण्यासारखं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं ठिकाण म्हणजे विरूपाक्ष मंदिर. 8व्या शतकापासून आजपर्यंत 12 शतक हे मंदिर उभे आहे. हे मंदिर हम्पीतलं सगळ्यात जुनं इतिहास दर्शक आहे. कारण याच मंदिराने विजयनगर साम्राज्याचा उदय आणि अस्त दोन्ही पाहिले. पण आजपर्यंत हे मंदिर सुरक्षित आहे. मंदिराचं पूर्व दिशेचं गोपूर जवळपास 105 फूट उंच आहे. त्याच्या आत भव्य आयताकृती अंगण आहे आणि त्यात अनेक लहान गोपूर आहेत. यातलं सर्वात लहान गोपूर आणि राज्याभिषेक मंडप कृष्णदेवराय यांच्या काळात बांधण्यात आलं होतं. इथल्या मंडपाला 100 खांब असून मंदिरात मोठा नंदी आहे आणि त्यावर गिरिजा शंकराची मूर्ती आहे. या मंदिरात हिंदू धर्मातल्या अनेक देवतांच्या कथांचे शिल्प कोरण्यात आलेत. विरूपाक्ष मंदिरानंतर हम्पीतलं प्रमुख आकर्षण म्हणजे विठ्ठल मंदिर. या विठ्ठल मंदिराची निर्मिती 15व्या शतकात करण्यात आली होती. तर 1513 ते 1564 या अवघ्या 51 वर्षाच्या काळात या मंदिराचा तब्बल 23 वेळा जीर्णोद्धार करण्यात आला होता. अख्ख्या दगडाच्या चौथऱ्यावर या मंदिराची निर्मिती करण्यात आली असून या मंदिराला 3 दरवाजे आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वारावर तुटलेला भव्य हत्ती आहे. गर्भगृहात विठ्ठलाची मूर्ती आहे. तर मंदिराच्या खांबाचं कोरीव काम बघण्यासारखं आहे. या खांबांवर रामायणातले प्रसंग कोरलेले आहेत. मंदिराला लागूनच कल्याण मंडप आहे, ज्यावर देवी देवतांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. याच मंडपात राजघराण्यातील लोकांचे विवाह समारंभ व्हायचे. विठ्ठल मंदिराच्या आवारात 35 फूट उंचीचा जगप्रसिद्ध दगडी रथ आहे. या रथाला पाहिल्यावर रथ एकाच दगडात कोरलेला आहे असं वाटतं. पण हा रथ अनेक दगडांचा अतिशय चपखल पद्धतीने वापर करून बांधलेला आहे. रथाला दगडी चाकं आहेत आणि त्यावर कोरीव काम करण्यात आले. रथाच्या समोर दगडाचे 2 हत्ती ठेवलेले आहेत. रथाला पाहिल्यावर लाकडी रथ दगडाचा झाला असेल असा भास होतो. या दोन्ही मंदिरांसोबत हजारा राम मंदिर पर्यटकांचं लक्ष वेधून घेतं. या मंदिराची स्थापना विजयनगर साम्राज्यातल्या पूर्वीच्याच राजांनी केली होती. पण कृष्णदेवराय यांच्या काळात या मंदिराला भव्य रूप मिळालं. हे मंदिर 200 फूट रुंद आणि 100 फूट लांब चौथऱ्यावर बांधलेलं आहे. राम हे विष्णूचे अवतार असल्यामुळे मंदिराच्या खांबांवर रामायण आणि महाभारताचे प्रसंग कोरण्यात आलेत. दगडी खांबांवर बारीक नक्षीकाम करून या मूर्त्या कोरण्यात आल्यात. त्या मंदिरात काळ्या घोड्यावर विष्णूचा कल्की अवताराची मूर्ती सुद्धा आहे. परिसरातली सगळी मंदिरं ग्रॅनाइटच्या पांढऱ्या आणि बेसाल्टच्या काळ्या दगडांनी बांधण्यात आलेत. पण इथे गुलाबी रंगाच्या दगडात बांधलेलं लोटस महाल हे अप्रतिम सुंदर आहे. राण्यांना सांस्कृतिक कार्यक्रमासाठी बनवलेल्या या महालाच्या कमळाच्या फुलाप्रमाणे बांधकाम करण्यात आलंय. त्यामुळे या महालाला लोटस महाल हे नाव देण्यात आले. खांब आणि कमानींवर बांधण्यात आलेल्या महालाच्या कमानी मुस्लिम वास्तुशैलीसारख्या आहेत. महालाच्या छतावर मंदिरातील गोपुरांसारखे कळस बांधण्यात आलेत. हम्पीत आणखी 2 मंदिरं आहेत ज्यांना अप्रतिम मूर्तिकलेचा वापर करण्यात आलाय. यात पहिलं आहे सासव केलू गणेश मंदिर आणि दुसरं आहे लक्ष्मी नरसिंह मंदिर.
4 बाजूंनी बसवलेल्या मखरात सासव केलू गणपतीची 22 फूट उंचीची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. मूर्तीच्या समोर असलेला उंदीर आणि गणपती या दोन्ही मूर्त्या वेगवेगळ्या दगडात कोरण्यात आल्यात. या गणपती सोबतच हंपीत आणखी एक 17 फूट उंच गणेशाची मूर्ती आहे, जिला कडलेकुलू म्हणून ओळखलं जातं. या टेकडीवरच्या गणपतीजवळ एकेकाळी सोन्या चांदीच्या आणि हिऱ्या मोत्यांच्या वस्तूंचा बाजार होता. तर लक्ष्मी नरसिंह मंदिरात उग्र नरसिंहाची 22 फुटांची भव्य मूर्ती स्थापन केली आहे. श्री विष्णूंचा अवतार असलेल्या नरसिंहाच्या एका मांडीवर लक्ष्मी बसलेली आहे, तर नरसिंहाच्या डोक्यावर शेष नागाचा फणा आहे. आश्चर्य म्हणजे नरसिंहाच्या मंदिरासमोर अखंड दगडातील शिवलिंग देखील आहे. विजयनगरवर राज्य करणाऱ्या राजांच्या राज्याभिषेकासाठी चौथरा देखील बांधण्यात आला होता. हंपीतल्या विजय चौकात 5300 चौरस फुटाचा राज्याभिषेक चौथरा आहे, ज्याला 40 फूट उंच लाकडी बांधकाम केलेला वरांडा आहे. या चौथऱ्यावर चढण्यासाठी हिरव्या रंगाच्या दगडांनी गोलाकार जिना बांधलाय. या चौथऱ्याच्या जवळ 100 खांबांचा 2 मजली भव्य सभागृह आहे. या सभागृहाजवळ राणे आणि दास्यांना बसण्यासाठी खोल्या बांधलेल्या आहेत. याच्या जवळच आखीव पायऱ्या असलेला कुंड देखील आहे. हा कुंड 250 फूट खोल आहे आणि याला 125 पायऱ्या आहेत. विजय चौकातला परिसर हा सर्व राजमहालाचा परिसर होता. या परिसरात आज फक्त भग्नावशेष उरलेले दिसतात, परंतु यात एक तटबंदी अजूनही कायम आहे, ती म्हणजे झेनना तटबंदी. राणी वंशातील राण्यांचा इतर भागांशी संबंध येऊ नये यासाठी या तटबंदीचं बांधकाम करण्यात आलं होतं. राणी महालानंतर दिसतो तो हत्तीखाना. विजयनगरमध्ये असलेल्या राजशाही हत्तींना ठेवण्यासाठी मुस्लिम घुमटाच्या आकाराप्रमाणे भव्य हत्तीखाना बांधलेला आहे. 11 दालन असलेला हा हत्तीखाना 1200 फूट लांब आहे. या हत्तीखान्याच्या आत हत्तींना बांधण्यासाठी लोखंडाच्या मजबूत साखळ्या अडकवलेल्या आहेत. सरते शेवटी हंपीचा सर्व इतिहास एकाच ठिकाणी बघता येईल असं ठिकाण म्हणजे हंपीतील म्युझियम. हंपीच्या कमलापूरमध्ये कर्नाटक सरकारने बांधलेलं भव्य आणि प्रशस्त म्युझियम आहे. पहिल्या दालनात हंपी शहराची प्रतिकृती ठेवण्यात आली आहे, तर दुसऱ्या दालनात उत्खननामधील दगड ठेवण्यात आलेत. म्युझियम मध्ये हिंदू देवी देवतांच्या मूर्ती आणि शिलालेख ठेवण्यात आलेत. हंपी शहरात मिळालेल्या सर्व महत्त्वाच्या वस्तू आणि दगडी मूर्त्या या म्युझियम मध्ये संरक्षित करून ठेवण्यात आलेल्या आहेत. यात विजयनगर शहराच्या स्थापनेसंदर्भात कोरण्यात आलेले 77 शिलालेख सुद्धा ठेवण्यात आलेत. 220 वर्ष विजयनगर साम्राज्याच्या राजधानीचं वैभव मिरवणारं हे शहर डोळे भरून बघण्यासारखं आहे. म्हणून या दिवाळीत फिरायला जाण्याचा प्लॅन बनवत असाल तर हंपीचा पर्याय क्लिक करा. तुम्ही हंपीला जाऊन आला असाल तर तुमचे अनुभव कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.